वाटेल? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आता डोनाल्ड ट्रम्प विराजमान झालेले आहेत आणि आल्या आल्या त्यांनी निर्णयांचा धडाका लावला, ज्याच्यातले काही निर्णय हे जगावरती तर परिणाम करणार आहेतच, पण त्याशिवाय भारतासाठी सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. अमेरिकेला आता भारत नुसता मित्र नकोय, तर साऊथ एशियामधला, दक्षिण आशियामधला स्ट्रॅटेजिक पार्टनर हवाय. मात्र अशी पार्टनरशिप, अशी भागीदारी स्वीकारल्यास रशिया आणि चीनला काय वाटेल याची चिंता आहे. अमेरिका यापुढे स्थलांतरितांच्या बाबतीत अधिक कठोर धोरणं स्वीकारणार आहेत, ज्याचा पुन्हा फटका भारतातून परदेशात जाऊ पाहणाऱ्या, अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्यांना बसू शकतो. आणि इतकंच नाही, या क्षणी अमेरिकेमध्ये जे अवैधरित्या राहणारे भारतीय आहेत त्यांचं डिपोर्टेशन, म्हणजे त्यांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि या बदलत्या काळामध्ये ट्रम्प जे वाटलं होतं की अगदी भारताचे जवळचे मित्र आहेत, भारत हा मित्र आहे अमेरिकेचा, खरंच तसे संबंध राहतील का? ट्रम्पचं आणि अमेरिकेचं अधिक स्वसंरक्षणवादी धोरण हे जगासाठी आणि औद्योगिकदृष्ट्या, व्यापारीदृष्ट्या भारतासाठी कसं राहील, काय त्याचे पडसाद उमटतील, त्याचा सविस्तर आढावा घेणारा पाहुयात इंडिया नामाचा हा रिपोर्ट. Repeat after me. I, Donald John Trump, do solemnly swear. I, Donald John Trump, do solemnly swear That I will faithfully execute. that I will faithfully execute The office of President of the United States. the office of President of the United States And will, to the best of my ability, and will, to the best of my ability, preserve, protect, and defend preserve, protect, and defend the Constitution of the United States. the Constitution of the United States. So help me God. So help me God. Congratulations, Mr. President. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतानाची ही दृश्य. मोठ्या दिमागदार अशा या सोहळ्याला साऱ्या जगानं बघितलं. सोहळ्यादरम्यान ट्विटर म्हणजेच आताचं एक्स आणि टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांचा जल्लोषही सर्वांनी पाहिला. शपथविधीनंतर लगेचच ट्रम्प यांनी काही कार्यकारी निर्णयांच्या कागदपत्रांवर सुद्धा सह्या केल्या. पण हे निर्णय म्हणजे अमेरिकेच्या स्वरूपाला आणि जगाच्या अर्थकारण राजकारणाला बदलणारे जणू इशारेच होते. या निर्णयांद्वारे ट्रम्प यांनी त्यांच्या महत्वाकांक्षी अमेरिका फर्स्ट या धोरणाचा जणू नमुनाच दाखवला. WHO मधून अमेरिका बाहेर, कोरोना काळामध्ये चीनमधील घटनांबद्दल WHO निष्क्रिय राहिल्याचा आरोप, बेकायदा स्थलांतरित जन्माद्वारे अमेरिकी नागरिकत्व, घुसखोर आणि एकूणच नागरिकत्वाच्या नियमांमध्ये कठोरता, जन्माधारित नागरिकत्व रद्द. अमेरिकेमध्ये रंग वैविध्य नव्हे तर गुणवत्ता आधारित समाजाच्या निर्मितीचं उद्दिष्ट. LGBTQIA नव्हे तर फक्त स्त्री आणि पुरुष याच लिंगांना मान्यता. 1 फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मेक्सिकोमधील आयातीवरती 25% शुल्क असेल. रशिया, चीन आणि भारतावर सुद्धा वाढीव निर्यात कर. महसूल गोळा करण्यासाठी एक्सटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस या नावानं संस्था. अमेरिका पॅरिस पर्यावरण करारातनं माघार घेणार. तेल उत्पादनासाठी प्रोत्साहन. ट्रम्प सरकारच्या या धोरणांमुळे जागतिक पर्यावरण धोरण निश्चितीवरती परिणाम. ट्रम्प यांचे हे निर्णय म्हणजे अमेरिका आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीला संरक्षणवादी धोरण घेणार याची चुणूक आहे. आतापर्यंत गरीब देशांना पर्यावरण, आरोग्य अशा जागतिक समस्यांना अमेरिकेकडनं मोठी आर्थिक मदत दिली जाईल. याबाबत सुद्धा आता अमेरिका हात आखडता घेणार हे स्पष्ट झालंय. त्याचप्रमाणे जगातील युद्ध, देशोदेशींचे संघर्ष यातही अमेरिका पडणार नाही. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेचं स्वरूपच आता पालटणार आहे. जगात रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल हमास यांच्यामध्ये थोडा थंडावलेला संघर्ष, अस्वस्थ युरोप आणि आर्थिक युद्ध लढणारा चीन अशी आव्हानं असताना अमेरिका कोशात जाणं गंभीर ठरू शकतंय. दुसरीकडे ट्रम्प मोदी संबंध आणि अमेरिकेची मैत्री यामुळे निवांत असलेल्या भारतासाठी सुद्धा ही वेळ पुनरावलोकनाची आहे. अमेरिकेद्वारे भारताचा विचार चीनचा प्रतिभार म्हणून, पण आता भारतानं आपला युती भागीदार व्हावं अशी अमेरिकेची इच्छा. ब्रिक्स देशांनी अमेरिकी डॉलरला पर्याय दिल्यास 100% अधिभाराची ट्रम्प यांची धमकी. यामुळे भारताला रशिया, चीनबाबत सावध राहावं लागेल. आधीच रुपयाचं मूल्य घसरल्यामुळे आयात महाग, निर्यातीवरती अमेरिकेचे वाढीव कर यामुळे भारताची आर्थिक कोंडी. चीन विरुद्ध भारतानं सामरिक भागीदार होण्याची अमेरिकेची इच्छा, पण अशानं रशिया आणि चीन दुरावण्याची भीती. ट्रम्प यांच्या धोरणांनी अमेरिकाच धास्तावलेली असताना जगाला सुद्धा चिंता वाटावी हे साहजिकच.
भारतानं सध्या तरी थांबा आणि पहा हीच भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळेच अमेरिकेमध्ये अनधिकृतरित्या राहणाऱ्या 18,000 भारतीयांना परत घेण्यावरती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सहमती दर्शवली. दुसरीकडे ट्रम्प यांच्या अमेरिका प्रथम धोरणानुसार कोणत्या देशाशी अमेरिका द्विपक्षीय करार करणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. भारत हा अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. हे पाहता अमेरिकेच्या बदलत्या जागतिक भूमिकेत भारताला ट्रम्प सोबतच घेतील याची शक्यता अधिक आहे. इंडियानामा रिपोर्ट, पुढारी न्यूज. तर हे अशा प्रकारे ट्रम्प यांच्या प्रेसिडेन्सी म्हणजे राष्ट्राध्यक्षतेखालील अमेरिकेचे धोरण आणि त्यांच्या राजकारणाचे पडसाद जगावर आणि भारतावरती पडू शकतात त्याच्याबद्दलचा रिपोर्ट आपण पाहिला. याबद्दल अधिक तांत्रिकदृष्ट्या अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत अनिकेत भावठाणकर, जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत. अनिकेत, तुमचं स्वागत आहे इंडियानामामध्ये. माझा प्रश्न आहे की राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही अमेरिका ज्या प्रकारे जगाकडे बघते, ती ज्या प्रकारे संरक्षणवादी होते, हा एक प्रकारे ग्लोबलायझेशनचा एंड आहे का? भारतावरती याचे आणखी काय परिणाम तुम्हाला जास्त खोलात जाऊन बघावेसे वाटतात? जगावरचे काय परिणाम समजतात, काय सांगाल? ट्रम्प यांचा जो भारतावर होणारा परिणाम आहे, तुम्ही म्हणालो तसं मूल्य, हितसंबंध आणि जागतिक दृष्टिकोन याविषयी करावं लागेल. जर तुम्ही इनॉग्रेशन जर पाहिलं ट्रम्प यांचं, त्या इनॉग्रेशन मध्ये आपले जे परराष्ट्र मंत्री होते जयशंकर पहिल्या लाईन मध्ये बसलेले होते आणि त्यानंतर जी मार्को रुबियो हे त्यांचे जे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत त्यांच्यासोबत क्वाडची जी मीटिंग झाली दुसऱ्या दिवशी, त्यातून असं दिसून येतं की भारताविषयी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ममत्व आहे असं अर्थाने की ते त्यांच्या हितसंबंधाच्या दृष्टीनेच अतिशय योग्य आहे. कारण त्यांचे जे सगळे मार्क रुबियो असतील किंवा वॉल्ट्स असतील, हे जे त्यांनी अपॉइंट केलेली लोक आहेत ते चायना हॉकिश या अर्थाने ओळखले जातात आणि चायना हॉकिश असल्यामुळे त्यांना भारत कुठेतरी जवळचा वाटतो त्यांना काउंटर करण्यासाठी. अर्थात भारताचा दृष्टिकोन हा आपण कोणालाही काउंटर करतोय असा निश्चितच नाही. मात्र जर आपण पाहिलं अमेरिकेपेक्षा भारत हा चीनशी आपली सीमारेषा एकत्रित आहे, त्यामुळे भारतावर होणारा परिणाम निश्चितच जास्त आहे. त्या दृष्टीने आपल्याला या रिलेशनशिप कडे बघावं लागतं आणि ट्रम्प जे आहेत त्यांचं जे रिलेशनशिप आहे किंवा त्यांना ज्या कारणासाठी ओळखलं जातं ते कारण म्हणजे आर्ट ऑफ डील. त्या डीलवर जास्त त्यांचा फोकस आहे. त्यामुळे एका बाबीमध्ये जर कुठे कमतरता आढळत असेल तर दुसरीकडे त्याची भरून काढण्याची आपल्याला क्षमता असली पाहिजे. अर्थातच व्हिसाचा मुद्दा असेल किंवा ट्रेडचा मुद्दा आहे, हे मुद्दे कुठेतरी नकारात्मक अर्थाने पाहिले जातात. मात्र बायडेन ऍडमिनिस्ट्रेशनने जाता 17 जानेवारीला H-1B व्हिसा मध्ये काही मॉडर्नायझेशन साठी मॉडिफिकेशन केलेले आहेत, काही बदल केलेले आहेत आणि ट्रम्प यांनी जेव्हा ते सत्ता सांभाळली त्यांनी 20 तारखेला, त्यानंतर त्यांनी आय एम अ बिलिव्हर इन H-1B व्हिसा असं एक स्टेटमेंट केलं होतं. त्यांच्या आतापर्यंतचं ज्या प्रकारचं प्रचारामध्ये त्यांचं स्टेटमेंट्स होते त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं होतं आणि अमेरिका फर्स्ट ह्याच्यापासून दूर जाऊन ते स्टेटमेंट होतं. त्यामुळे पॉझिटिव्ह अर्थाने ते पाहावं लागेल. आणि त्याच वेळेस तुम्ही हे पण पाहिलं असेल की भारताने 18,000 बेकायदा अमेरिकेमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना रिपॅट्रिएट करण्याची सकारात्मकता भारतीय सरकारने दाखवली. त्यामुळे मी जे आत्ताच म्हणालो आर्ट ऑफ डील, हे जर आपण योग्यरित्या सांभाळलं तर त्यांच्यासोबत रिलेशनशिपचे अत्यंत सकारात्मक परिणाम होऊ शकतात. धन्यवाद अनिकेत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी.